काय दिलंय? आजच केलं नाही त्यांनी. ओके, चलो आहेत ना आल्यात जाधव. आल्यात आल्यात. ओके, चलो जाधव ताई, सदाशिव फॅमिली मध्ये सहर्ष सहर्ष स्वागत आहे. जाधव ताई म्यूट काढा फक्त, सगळेजण तोपर्यंत अनम्यूट करून वेलकम करू शकता. वेलकम जाधव ताई. वेलकम ताई. वेलकम ताई. वेलकम. वेलकम ताई. ओके, काढता येतंय का? हे बघा, आता मी एक पॉपअप पाठवला, त्याच्यावर टिक करा फक्त. त्यांचं नेटवर्क गेलंय असं वाटतं, डोळे बंद दिसतात. येस, हो. चलो जाऊ आपण आजच्या आपल्या टॉपिक कडे. आपण वेलकम तरी केले, उद्याला एक्सपिरियन्स बघू त्यांचा. ओके, आजचा टॉपिक बुधवार वेगवेगळ्या विषयावर आपण ऐकत असतो. विषय वेगवेगळे असतात आणि वेगवेगळ्या विषयांवर आज काय पर्वणी मिळती आपल्याला हे आपण बघणार आहोत. आज जाणार आहोत आपण शशिकलाताईंच्याकडे. शशिकलाताई शिक्षिका आहेत, योग शिक्षिका आहेत. माझा पण व्हिडिओ कोण ऑफ करून टाकला? शिक्षिका आहेत, योग शिक्षिका आहेत आणि मस्त पैकी आपल्याला वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या अँगलनी शिक्षकांना जमतं बरं का हे. कारण काल आपण धनाजी सरांना ऐकलं की यांना समजवून सांगता येतं. त्यामुळे आज जाऊ आपण शशिकलाताईंच्याकडे. जोरदार क्लॅप करणार आहोत आपण शशिकलाताईंसाठी. तुमच्या ह्याच्या तयार झालेत ना, म्हणून ते निमंत्रण तयार आहे घराला. त्या आहेतच मुळात तयार, आम्हाला तयार करायला लागलेत त्या. येस, सुमित सर ऑल म्यूट टाका. ऑल म्यूटला मला माझा व्हिडिओ मगाशी कुणीतरी ऑफ केला बघा, को होस्टनी. येस ताई कर. मॅडम अनम्यूट करा. नमस्ते, गुड मॉर्निंग. आवाज येतोय ना? येतोय अगदी व्यवस्थित. ओके. हरिओम, सुप्रभात सर्वांना. असं म्हटलेलं आहे की माणूस तेव्हा मोठा नसतो जेव्हा तो मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतो, तर तो तेव्हा मोठा असतो जेव्हा तो लहान लहान गोष्टी समजून घेतो. तर आज आपण अशाच काही लहान लहान गोष्टी ह्याच्यावरती आपण विचार विनिमय करू. त्याच्याकडे आपलं लक्ष, अवधान परावर्तित करू. पहा, आम्ही शिक्षक म्हणून काम करत असताना या कॉलवरती बरेचसे शिक्षक आहेत. प्रथम सत्र संपलं विद्यार्थ्यांचं आणि प्रथम सत्र संपल्यानंतर प्रथम सत्राच्या शेवटी प्रथम सत्रांत परीक्षा असते आणि पूर्ण पहिल्या सत्राचा रिझल्ट तयार करावा लागतो. तो आम्ही शिक्षकांनी केला तयार, विद्यार्थ्यांचा तयार झाला. पालकांची घाई असते, विद्यार्थ्यांची घाई असते की कोणाला किती मार्क मिळाले, मार्क लिस्ट काय सांगतं, कोणता विषय कच्चा आहे, कोणत्या विषयामध्ये हायेस्ट आला आणि काय काय बरंच सारं. आणि मग कच्चा असेल तर मग पुन्हा त्रागा, आता काय करायचं, हा क्लास लावला होता, तो क्लास लावला होता, एवढं मी तुझं घरी करून घेतलं होतं, तरी तू का बरं हे व्यवस्थित केलं नाहीस, तुझे का मार्क कमी आले, अशी आपली पालक म्हणून आपल्या मुलांकडून, आपल्या पाल्याकडून अपेक्षा असते. आमचीही शिक्षकांकडून अपेक्षा असते. अरे, वर्गात तर छान मी व्यवस्थित सगळे घटक घेतलेले होते सगळ्यांना, तुमचा घरचा अभ्यास पण स्वाध्याय दिलेला होता, ज्यांनी अभ्यास केला, ज्यांनी सराव केला, ज्यांनी परीक्षेच्या वेळी पुन्हा तयारी केली, त्यांना चांगले मार्क आले आणि मागं पडलेल्याने बघा तुमचं कुठं कुठं राहतंय काय काय, हे आमचं सुरू होतं. आता कॉलवरचे लोक म्हणतील मॅडमने काय इकडे शाळाच सुरू केली की काय, शाळेत तेच आणि पुन्हा इकडं आणि तेच, काही यांना काही कंटाळा तसा येत नाही. तर असं काही नाही. तर ह्या विषयाला जोडून बघा की आपण सुद्धा जीवनामध्ये विद्यार्थीच नाही का, हे विद्यार्थी दशेत चालू असतं. तिथं शिक्षक म्हणून शिक्षकांची भूमिका करत असतात, पालक म्हणून पालकांची भूमिका, आणि मग त्या विद्यार्थ्याला घडवण्याकडं आपली सगळी धडपड चाललेली असते, आपला सगळा कल असतो. परंतु चला आपण पुन्हा एकदा विद्यार्थी होऊ आणि
त्या विद्यार्थ्याची जडणघडण जशी होते तसं आपण स्वतःकडे पाहू. जीवनाच्या शाळेतही असंच आहे हो. जसं मार्कलिस्ट वरती अनेक विषय असतात, प्रत्येक विषयाचे मार्क ठरलेले असतात. 100 मार्काचा मराठीचा पेपर आहे म्हणून काही एकाच प्रश्नात आपल्याला 100 मार्क मिळत नाहीत. निबंधाचे मार्क ठरलेले आहेत, वस्तुनिष्ठ प्रश्नांचे मार्क ठरलेले आहेत, दीर्घोत्तरी प्रश्नांचे मार्क ठरलेले आहेत. आणि ह्या सगळ्यांचे मिळून अंतर्गत मार्क ठरलेले आहेत. हस्ताक्षरासाठी काही गुण राखून ठेवलेले आहेत, तोंडी प्रश्नांचे मार्क ठरलेले आहेत, प्रात्यक्षिकाचे मार्क ठरलेले आहेत. आणि ह्या सगळ्यांची गोळाबेरीज मग 100 मार्कांची होते. कोण कुठल्या बाबतीत किती परफॉर्मन्स करेल तेवढे गुण त्याच्या मार्कलिस्ट वरती त्या विषयामध्ये येतात. आणि अशा सगळ्या विषयांचं मिळून मग मार्कलिस्ट बनतं. आपल्या जीवनाच्या शाळेत पण असंच नाही का? जोपर्यंत आपण विद्यार्थी असतो, या एका वर्गातून पुढच्या वर्गात जायचंय, एखादी डिग्री हासिल करायची आहे, तोपर्यंत आपण या गोष्टींवरती लक्ष ठेवून त्यासाठी धडपड करत असतो. आणि एकदा का जॉब लागला, एकदा का एखादा व्यवसाय सुरू केला, एकदा का त्यामध्ये आपण अडकलो, की मग आपली ही विद्यार्थ्याची भूमिका संपूनच जाते. आणि मग आपण एकाच विषयाच्या मागे लागतो. कोण अर्थार्जनाच्याच मागे लागेल, कोण प्रतिष्ठेच्याच मागे लागेल, कोण मी नावाच्या सुंदर पोशाखाच्या मागे लागेल. तर माहित नाही आपण कोणत्या एका विषयाच्या मागे लागलोय. आणि त्या एका विषयाच्या मागे लागल्यानंतर बाकीच्या विषयामध्ये आपला परफॉर्मन्स ढासळत चालला, किंबहुना आपण काही विषयामध्ये फेल होत चाललो. ह्या गोष्टी आपल्या पूर्ण मार्कलिस्ट बिघडल्यावर सगळीकडे लाल रेघा आल्यानंतर मगच आपल्या लक्षात येईल. त्यातला महत्वाचा विषय असतो आरोग्याचा. मग ते शारीरिक आरोग्य असो, मानसिक असो, भावनिक असो अथवा सामाजिक असो. ह्या आरोग्याच्या विषयाकडे तर इतकं दुर्लक्ष असतं आपलं, की तिथं बऱ्याच लाल रेगा, लाल रेगा, लाल रेगा, रेगा खाली रेगा यायला लागलेल्या आहेत. आणि मग एकदम मोठा दणका बसल्यानंतरच मग आपण हडबडून जागे होतो. कदाचित त्यावेळी आपल्या हातातून वेळ सुद्धा निघून गेलेली असते. मग जीवनाच्या मार्कलिस्टवर एकच विषय घेऊन चालेल का? तिथं सुद्धा 6 विषय, 7 विषय, जसं शालेय अभ्यासक्रमात आहे तसं सगळे विषय महत्वाचे आहेत. अर्थार्जनाचा एकच विषय घेऊन मला जॉब आहे, मला वेळ नाही, मला हे करायचंय, मला ते करायचंय, मला तारेवरची कसरत आहे, मग बाकीच्या गोष्टी दुर्लक्ष करून चालेल का? कुटुंबाला वेळ द्यायला पाहिजे, स्वतःच्या आरोग्याला वेळ दिला पाहिजे, नातेसंबंध, मित्रपरिवार यांनाही वेळ दिला पाहिजे. हे सगळे विषय आले. पण हे सगळं कसं मॅनेज करायचं? नाही मॅनेज केलं तर मार्कलिस्ट बिघडणार. मॅनेज करायचं असेल तरीही ती अशक्य काहीच नाही गोष्ट, थोडीशी अवघड आहे. पण अवघड असेल तर त्यासाठी मदत करणारे बरेच लोक पण आहेत आपल्याकडे. बघा, जीवनामध्ये अभ्यास करून शास्त्रज्ञ एखाद्या विषयामध्ये पारंगत होतात, एखाद्या विषयामध्ये त्यांना मास्टरी येते, त्यामध्ये त्यांचं सर्च सुरू होतो, त्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करतात, रिसर्च करतात आणि काहीतरी ते लॉन्च करतात नवीन जगासमोर. ते एखाद्या विषयामध्ये तज्ञ असतात. पण याचा अर्थ काय नव्हे की त्यांनी सगळे बाकीचे विषय सोडूनच त्या विषयापर्यंत, तज्ञपर्यंत पोहोचले. कंपल्सरी जे विषय आहेत ते कंपल्सरी विषय घेऊनच, कंपल्सरी विषय पास होऊन मग एखाद्या विषयामध्ये त्यांनी स्पेशलायझेशन केलेलं असतं. तोच दृष्टिकोन आपण आपल्या जीवनाकडे पाहताना सुद्धा
ठेवायला पाहिजे, नाही का? हे सगळे कंपल्सरी विषय आहेत. आपलं आरोग्य असेल, कौटुंबिक जीवन असेल, सामाजिक जबाबदाऱ्या असतील, नागरिक म्हणून कर्तव्य असेल, देशाप्रती निष्ठा असेल, ह्या सगळ्या गोष्टी कंपल्सरी आहेत आपल्या जीवनात. आपण ऐच्छिक विषयामध्ये पारंगत होत असताना कंपल्सरी विषय मागे राहिला तर आपल्याला एका वर्गातून दुसऱ्या वर्गात प्रमोट केलं जात नाही. अगदी तसंच आहे आपल्या जीवनाच्या शाळेमध्ये सुद्धा, जीवनाच्या मार्कलिस्टवर सुद्धा. तिथं पण सगळ्या विषयांचं वेटेज ठरलेलं आहे. एका विषयात 100 पैकी 200 मार्क जरी आपण मिळवले तरी आपल्याला सक्सेस नाही मिळत. मग चर्चा सुरू होते पाठीमागं. पैसा तर यानं खूप मिळवलाय, काय करायचंय? माणुसकी आहे का त्याच्याकडं? ह्या पाठीमागं चर्चा सुरू असतात. असं अर्थाच्या. मग पैशाच्या मागं धावत असताना प्रचंड दमछाक, प्रचंड दगदग हे सगळं आपण करतो आणि गमावलेलं शोधण्यासाठी मग आणि आपण धडपड करतो. त्यासाठी मग आपण दवाखाने गाठतो. त्यासाठी मग आपण मंदिरं गाठतो. त्यासाठी एखादा सत्संग परिवार शोधून तिथं मनशांती शोधायला जातो. आणखीन काही करतो. हे सगळं पटतं. अरे होय, खरंच सगळं बिघडलंय. पण काय करावं? थोडस विचारमग्न झालो की कळतंय, अरे हो, हे सगळं बरोबरच आहे. असं झालंय खरं. पण आता ह्यातून काय मार्ग आहे? कसं बाहेर पडावं आणि काय करावं? पण मग मी थोडीशी विचारमग्न झाले आणि माझ्या लक्षात आलं की 4 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी जेव्हा कोविडनं आगमन केलं, सुरुवातीला अवेअरनेस नव्हता, माहिती नव्हती, त्याची भयानकता माहिती नव्हती. आणि त्या गोष्टी माहिती पडल्यानंतर, जाणून घेतल्यानंतर मग जनता कर्फ्यू लागला आणि आपण आपली जाणीव जागृती निर्माण करून घेतली. तसं मी विचार केला की आता सुद्धा पॅन्डेमिकच निर्माण झालेलं आहे व्यक्तीच्या मनामध्ये, समाजामध्ये, की कधी लागण होईल, कधी बाधा होईल आणि कधी कुणाला काही मोठं गमवावं लागेल हे काहीच सांगता येत नाही. अशी आजची परिस्थिती झालेली आहे. समाजामध्ये असेल, कुटुंबामध्ये असेल, व्यक्तीच्या मनामध्ये असेल, पॅन्डेमिकच निर्माण झालेला आहे. मग जसं आपण त्या पॅन्डेमिक मध्ये जनता कर्फ्यू लावला, मनानेच सगळे नियम पाळायला सुरुवात केली, कारण त्याची भयानकता आपण जाणून घेतली. तसं का नाही आपण मनता कर्फ्यू लावून घेऊ? आता हा मनता कर्फ्यू काय? तर मनालाच आपण हा कर्फ्यू लावून घ्यायचे. मनालाच आपण काही स्वतःच निर्माण केलेले, दुसऱ्याने नियम लावले की ते जाचक असतात, जाचक वाटतात. कोविडमध्ये आपण रांग लावत होतो, विशिष्ट अंतर ठेवत होतो, कारण असेल तरच बाहेर पडत होतो, स्वच्छतेचे सगळे नियम पाळत होतो, मास्क लावत होतो, विनाकारण स्वतःच्या ताकदीवरती भरोसा ठेवला नाही, अहंकार बाळगला नाही. आणि तिथं ज्यांनी रूल फॉलो केले, ज्यांनी जाणून घेतलं, ज्यांनी मनाची शक्ती वाढवली, ज्यांनी शरीराची प्रतिकार शक्ती वाढवली, त्यांनी त्यावरती मात केली आणि पुढचं सुंदर जीवन बघायला त्यांचे डोळे, त्यांचं शरीर, ती व्यक्ती शिल्लक राहिली. आणि ज्याने अवेअरनेस ठेवला नाही त्याबद्दल काय आपल्याला बोलायला नको. घराघरात बरीच उदाहरणं पण आहेत. मग यासाठी आपल्याला शिस्त आवश्यक आहे. मनाला पण नियम लावून घ्यायचे आहेत. आता ही शिस्त काय लावून घ्यायची आपल्याला? तर पहिल्यांदा आपण अत्यावश्यक, आवश्यक आणि अनावश्यक ही 3 कॉलम स्वतः समजून घेतले पाहिजे. अत्यावश्यक गोष्टी आपण
श्वास घेणं नैसर्गिक आहे आणि अत्यावश्यक आहे. कधी बंद करतो का? मला वेळ नाही, आज माझ्या ऑफिसमध्ये मोठी गडबड आहे, आज माझं ऑडिट आहे, आज परीक्षा आहे, आज अमुक आहे, आज तमुक आहे. श्वास कधी बंद आहे का? नाही, कारण तो अत्यावश्यक आहे. त्याची निसर्गानं सुविधा दिलेली आहे आणि आपलं मन सुद्धा त्या शारीरिक व्यवस्थेवरती मात करत नाही. त्याचं ते काम सुरू राहिलेलं असतं. म्हणजे ही अत्यावश्यक सुविधा ही सतत चालूच राहिली पाहिजे. अत्यावश्यक गोष्टी सातत्यानं. तशा आपण जीवनामध्ये अत्यावश्यक गोष्टी आपल्या ठरवल्या पाहिजे. कधीतरी आपण ह्या नोट्स काढल्या पाहिजे की मला माझ्यामध्ये काय राहायला लागलेलं आहे आणि त्यामध्ये अत्यावश्यक कोणत्या बाबी राहिलेल्या आहेत त्या इन्क्लूड करणे आणि त्याला सातत्यानं लक्षात ठेवून त्याच्यावरती प्रयत्न. जसं की एखाद्या विद्यार्थ्याचा एखादा विषय जर कच्चा असेल तर पालक लगेच धडपड करतात ह्याच्यासाठी कुठं कोचिंग लावायला पाहिजे. इंग्लिश कच्चा आहे ना, इंग्लिशचे कोण सर मॅडम तज्ज्ञ आहेत, करून घेणारे आहेत, वैयक्तिक लक्ष देणारे आहेत, त्यांच्याकडून कळतंय, तिथं नेऊन क्लासला लावतात. स्वतः घरी त्याचा अभ्यास घेतात आणि त्या विषयामध्ये त्याला पारंगत. अगदी तसं आपण करायला पाहिजे स्वतःच्या बाबतीत की अत्यावश्यक आहे, माझं राहून चाललंय म्हणजे मी त्या विषयामध्ये फेल आहे. चला, कुठे त्याचा क्लास आहे, काय करायला पाहिजे, स्वतःच सर्च केलं पाहिजे आणि त्या अत्यावश्यक गोष्टी इन्क्लूड करायला पाहिजे. जसं की व्यायाम, चांगल्या सवयी अत्यावश्यक आहेत. आहाराबाबतीत जाणीव जागृती, माइंड कंट्रोल, माइंड ट्रेनिंग, ह्या सगळ्या अत्यावश्यक गोष्टी आहेत. त्यानंतर आवश्यक आवश्यक गोष्टी त्याच्यानंतरच्या आहेत बघा. अर्थार्जन आवश्यक आहे, शिक्षण आवश्यक आहे, अभ्यास आवश्यक आहे. आणि अत्यावश्यक गोष्टी असतील तर ह्या आवश्यक गोष्टी अतिशय स्पीड न होतात आपल्याकडून. अत्यावश्यक गोष्टींचा प्रभाव आवश्यक गोष्टीवर राहतो आणि ह्या आवश्यक गोष्टी आपल्याकडून छान होतात. तर ह्या आवश्यक गोष्टी पण आपण त्यांना वेळ ठरवून त्या त्या पद्धतीनं वेटेज देऊन त्या गोष्टी आपण करायला हव्यात. आणि त्यानंतर येतात त्या अनावश्यक गोष्टी आणि इथं थोडी आपली मनाची फार गफलत होते. आपण अनावश्यक गोष्टींनाच आवश्यक आणि अत्यावश्यक करून बसलोय आजकाल. तर ह्या अनावश्यक गोष्टी जसे की सोशल मीडिया अतिवापर आहे. तासनतास विद्यार्थ्यांचा वेळ, गृहिणींचा वेळ, पुरुषांचा वेळ ह्या सोशल मीडियावरती तासनतास चाललेला आहे. रील्स काय आहे त्याच्यामध्ये? ना बुद्धीला खुराक आहे, ना आपल्या शरीराला खुराक आहे. कशाचंच काही चांगलं नाहीये आणि ते पाहण्यात आपला वेळ जातो किती. आणि मग आपल्याला अत्यावश्यक आणि आवश्यक गोष्टीसाठी वेळ अपुरा पडतो किंवा मिळतच नाही आणि मग आपली सगळी तारेवरची कसरत सुरू होते, धावपळ सुरू होते, चिडचिड सुरू होते, राग सुरू होतो. कोणी काही चांगलं जरी सांगितलं तरी ह्याला काय जाते सांगायला, माझं मला माहिती, माझा दिवस कसा मी पुरवून वापरायला लागलोय ते. परंतु ह्या जीवनाच्या शाळेमध्ये आपणच शिक्षक, आपणच पोलीस, आपणच डॉक्टर होऊन चालत नाही. आपण आपलं मूल्यमापन करायचं नाही, जरा इतरांकडून करून घेऊ आणि मग आपल्याला आपलं कुठं राहायला लागलंय हे कळेल. आपलं कुठं राहायला लागलंय हे कळलं की मग आपल्याला दुरुस्ती करणं सोपं आहे. मग हे सगळं ऐकायला जरी सोपं पटलं, एका क्षणात हे सगळं खरं वाटलं, पण हे प्रत्यक्षात अंमलबजावणी करायला थोडंसं कठीण आणि जड जातं. पण काही नाही,
छोट्या छोट्या गोष्टी आहेत. बीज बघा, अगदी छोटं बीज असतं, पण केवढ्या मोठ्या वृक्षाला जन्म देतं ते. अगदी छोट्या बीजातच मोठा वृक्ष जन्म देण्याची क्षमता आहे मोठ्या वृक्षाला. तसं आपल्या छोट्या छोट्या चांगल्या सवयी, छोट्या छोट्या चांगल्या गोष्टी, जसं मी विषयाला सुरुवात करताना म्हटलेले की जेव्हा छोट्या छोट्या गोष्टी आपण समजून घेतो तेव्हाच तो माणूस मोठा होतो. ह्या छोट्या छोट्या सवयी आहेत. रोज नियम फॉलो करणं, रोज सातत्यानं ही छोटी गोष्ट आहे, पण रोज ती गोष्ट करत राहिलो तर ती एक दिवशी त्याचा मोठा वटवृक्ष होतो. ज्या मुलाला बोलता येत नाही, जो तोत्रा आहे, तो संस्कृत पंडित होतो पाणिनी. हे कशामुळं? तर त्याच्या सातत्याच्या प्रयत्नामुळं. एखाद्या दगडावरती तो शिल्पकार छोटे 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 बारीक हत्यारानं छोटे छोटे घाव घालत जातो, अगदी छोटे छोटे. तेव्हा त्यातून सुंदर मूर्ती होते. तसं आज आपली मूर्ती बिघडलेली आहे. आज आपलं सगळं जीवनशैली बिघडलेली आहे. पटतंय आपल्याला, सगळं माहित असतं, पण त्यात बदल कसा करावा हे कळत नसतं. आणि थोडासा प्रयत्न केला तर आपण प्रयत्न थोडा करणार आणि यश मात्र आपल्याला जास्त पाहिजे अशी आपली मनाची धारणा पण असते बऱ्याच अंशी. तेव्हा मग आपल्याला त्या गोष्टीवर अपयश जर आलं तर आपण खचून जातो. मला ह्या सगळ्यावरती एक सोपा, अंडर वन रूफ, एक सोपा उपाय मला इथं दिसतोय. तो म्हणजे आपला हा शतायुषाचा वटवृक्ष, शतायुषाचा कल्पवृक्ष. कारण पहा, इथं आपल्या शरीरावरती पण काम करायला मिळतं, आपल्या मनावरती पण काम करायला मिळतं, आहाराविषयी मार्गदर्शन मिळतं. छोटे छोटे सक्सेस आपले झाले तर त्याच्यावरती आपल्याला प्रेरणा पण मिळते, त्याच्यावरती शाबासकी पण मिळते. एवढा वेट लॉस जरी झाला, 500 ग्रॅम, 400 ग्रॅम, 200 ग्रॅम, तरी एवढ्या 400-500 लोकांकडून टाळ्या वाजवून आपल्याला प्रेरणा मिळते दुसऱ्या दिवशी आणखीन करण्यासाठी, सातत्य ठेवण्यासाठी. आपल्या शरीरावर काम करायला सुद्धा इथं प्रेरणा आहे. माझ्या दृष्टीनं मी माझ्या ह्या 4 वर्षाच्या वाटचालीतले हे माझे अनुभव सांगते. मनावरती सुद्धा योग निद्रेच्या माध्यमातून असेल, प्राणायामाच्या माध्यमातून असेल, किंवा रोजच्या टॉपिक मधून सुद्धा जेव्हा अर्चिता मॅडम वेगवेगळी उदाहरणं देत असतात, तेव्हा अगदी स्वयंपाकाची फोडणी करत असताना, भाकरी थापत असताना मी तो प्रत्येक उदाहरण, प्रत्येक टॉपिक मी स्वतःशी ताडून घेते. मी आत कुठं बसते, मला हा विषय कसा लागू पडतो, मी ह्यातून काय घ्यायला पाहिजे, असं मी बघत असते. ढेरे सरांच्या बोधकथेतून आणि वैद्यतेंच्या बोधकथेतून माझी सामाजिक आणि नैतिक मूल्ये हळूहळू कधी उंचावत गेली हेही कळलं नाही. शेटे सरांच्या स्ट्रिक्ट नियम फॉलो करण्यातून, सांगण्यातून माझे नियम फॉलो करायला सुरुवात कधी झाली मला कळलं नाही. सुजाताताईंच्या ह्या सुंदर अवलोकनातून सगळ्या लोकांना एका मुठीमध्ये कसं बांधून घ्यावं हे कधी शिकले हेही कळलं नाही. तर मला असं वाटतं की आपण बऱ्याच गोष्टी आपल्यात आहेत, बीज आहेत आपली, त्याला फक्त अनुकूल वातावरण दिलं की त्यातून रोग निर्मिती होणार आहे. आपण प्रत्येक व्यक्ती भरपूर बीजांचं भांडार आहोत. त्याला अनुकूल परिस्थिती निर्माण झाली की अंकुरण होते. ती अनुकूल परिस्थिती निर्माण करण्याचं घर बसल्या ठिकाण, आपल्याला रोज सत्संगला मंदिरात जायला वेळ नाही, रोज कुठल्या क्लासला जायला वेळ नाही, रोज जिमला जायला वेळ नाही, आणि रोज कुठल्या छान व्याख्यात्यांकडे जायला सुद्धा वेळ नाही. वेळ असेल तर आणखीन काही अडचणी असतील, शारीरिक स्थिती नाही,
तर या ठिकाणी मला ह्या सगळ्या गोष्टीवर अगदी सोपा मार्ग, घर बसल्या, कोण बेडवर असेल, कोण किचन मध्ये असेल, कोण ऑफिस मध्ये असेल, कोण प्रवासात असेल, तर सगळेजण रोज या गोष्टी आपण जॉईन करू शकतो. आणि त्यातून यश मिळवलेली अनेक उदाहरणं आपल्या इथं आहेत सुद्धा. अगदी मिलिंद सरांचंच उदाहरण ते एक्सपिरियन्स मधून नेहमी सांगत असतात. यशस्वी उद्योजक आहेत. जुन्या काळातली चांगली डिग्री आहे चांगल्या कॉलेजमधली त्यावेळी. प्रथित यश आहेत. परंतु आरोग्य बिघडलं. एक पेपर बिघडला बघा. एका पेपरमध्ये लाल रेघ आली आणि त्याचा परिणाम इतर सगळ्या विषयावरती होत गेला. संपत्ती आहे, उपचार घेण्याची ऐपत आहे, सुविधा आहेत, उपचारांना शरीर साथ देत नाही आणि मग जीवनात आनंद हरवून बसले. या ठिकाणी बघा, त्यांना मार्गदर्शन करणारे मुळके सर त्यांचे वर्गमित्र नेहमी सांगतात 10वी नापास म्हणून. हे मेकॅनिकल इंजिनियर, प्रतितेश उद्योजक, परंतु त्यांना एक दृष्टिकोन, एक टर्निंग पॉइंट दिला आणि एवढा मोठा बदल झाला. पोलिओच्या पायामध्ये जीव आला, आरोग्य मिळालं, गेलेला जीवनातला आनंद परत आला आणि आज नातवाबरोबर क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. आजी आणि पणजीला सुद्धा, आजोबा आणि पणजीला सुद्धा. हा आनंद काही कमी आहे का? पण हे काही एका दिवसात झालं. आज ते 2 मिनिटात 5 मिनिटात स्वतःचा एक्सपिरियन्स सांगतील, 1 तासात स्टोरी सांगतील, म्हणून ही गोष्ट एक दिवसात झालेली नाहीये. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी, माझ्या पहिल्या वाक्याप्रमाणे छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी समजून घेतल्या आपल्या आणि स्वतःचं डोकं बंद ठेवलं म्हणून सांगतात. म्हणजे मूल्यमापन करायची संधी दुसऱ्याकडे दिली. मोके सर काय सांगतात, शेटे सर काय सांगतात, सुजाताताई काय सांगतात, डॉक्टर सर काय सांगतात, टॉपिक मध्ये काय सांगितलं जातंय ते स्वतःशी ताडून घेतलं, स्वतःमध्ये बदल करत गेले आणि हा रिझल्ट आला. हे एक उदाहरण मी एक्सप्लेन केलं. अशी अनेक उदाहरणं आहेत. प्रत्येकाने आपापल्या रिझल्ट मध्ये ते उदाहरण पाहिलेलंच आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण विद्यार्थी म्हणून घेतल्या, स्वतःला विद्यार्थी समजलं. पण स्वतःला विद्यार्थी समजत असताना शिक्षक, मुख्याध्यापक आणि इतर सगळ्या भूमिका इतरांकडे द्यायच्या आणि स्वतःचं डोकं तेव्हा बंद ठेवायचं. तर आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टीतून मोठे माणसं घडताना बघू शकतो. स्वतःमध्ये मोठा माणूस होण्याचं भाग्य आपल्याला मिळू शकतं. आणि आज या विषयावरती मला इथं बोलण्याची संधी दिली ताईने, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि इथंच थांबते. धन्यवाद. चलो जोरदार क्लॅप करू आपण शशिकला ताईंसाठी. लाईफ मध्ये खूप मोठा धडा आहे बरं का. कारण आपण एक मोठ्या गोष्टीला घाबरत असतो. ज्याचं 25 किलो वजन कमी करायचंय, तो घाबरत असतो 25 किलो कमी करायला. आणि 25 किलोचा ध्यास घेऊन त्यानं जर सुरुवात केली तर होत नाही. पण छोटं टार्गेट घ्यायला लागलो आपण. आणि असं मी एक साधं उदाहरण सांगायला लागले. मी या महिन्यामध्ये 2 केजी कमी करणार आहे, मी या महिन्यामध्ये 1 केजी कमी करणार आहे, मी या महिन्यामध्ये 3 केजी कमी करणार आहे. हा छोटे छोटे टास्क घेऊन जेव्हा आपण पुढे जायला लागतो त्यावेळेला मोठं अचिव्हमेंट मिळतं. लाईफ मध्ये पण फक्त एक साधं हेल्थ बद्दल बघायला लागलोय आपण. हेल्थ असू दे, वेल्थ असू दे, हॅपीनेस असू दे, सोशल स्टेटस असू दे, तुमचं भावनिक स्टेटस असू दे, या प्रत्येक गोष्टीमध्ये छोटीच स्टार्ट आपल्याला खूप मोठी अचिव्हमेंट देऊन जातं. आजचा लेसन केवढा भारी होता माहितीये का? आपण छोट्या गोष्टी करायला घाबरतो आणि त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवत नाही. सेल्फ अनालिसिस बिलकुल करत नाही आपण बाकीच्यांचं अनालिसिस करण्यामध्ये आपला इतका वेळ घालवतो की ज्याच्यामुळं आपल्यामध्ये इतकं सुद्धा एवढा सुद्धा फरक पडणार नाही. आपण स्वतःला कधी असं बघितलं का की अति महत्वाचं आणि अनावश्यक कधी आपण बघतो का? कुठलीही गोष्ट करत असताना खरंच आपण सेल्फ अनालिसिस करायला पाहिजे. आपण स्वतःलाच बघायला पाहिजे, विचारायला पाहिजे. एवढी मोठी अचिव्हमेंट्स करायला लागलोय आणि रात्री 9ला जेवणं योग्य आहे का? आवश्यक आहे का? सगळ्या गोष्टी बघायला पाहिजे ना. पण तिथं पण छोटे छोटे बदल खूप मोठा तुमच्यामध्ये चेंज करून देतात तुम्हाला. त्यामुळे छोट्या गोष्टीपासून स्टार्ट करू. आजचा लेसन आहे. नवीन वर्ष यायला लागलं. नवीन वर्षात खूप लोक नवीन नवीन संकल्प करत असतात. पण नवीन नवीन संकल्प करताना खूप मोठे मोठे संकल्प करतात.
आणि मोठ्या संकल्पापर्यंत पोहोचता येत नाही म्हणून परत तिथंच थांबत असतात. मग तसं नाहीये, आपण छोट्या संकल्पापासून स्टार्ट करून किती मोठी अचिव्हमेंट घडवू शकतो नवीन वर्षासाठी. आपल्याला आज भारी टॉपिक शशिकला ताईंना मी रात्री काल सांगितलं उद्या तुम्ही टॉपिक घेणार आहे, विषय मला सांगा. आणि विषय इतका भारी, आत्ताच्या वेळेशी समर्पक विषय त्यांनी सिलेक्ट केला. परत एकदा जोरदार क्लॅप करणार आहोत. हाच छोटा बदल करून मोठी अचिव्हमेंट कशी करू शकतो. आज संध्याकाळी वेट लॉस मॅरेथॉनचं इंट्रोडक्शन सेशन आहे. वेट लॉस मॅरेथॉन स्टार्ट झाली आज उद्या 2 दिवसामध्ये. तर ह्याच माहितीपर सेशन आज संध्याकाळी बरोबर 7 वाजता याच लिंकवर आहे. पण नुसताच ऐकून बदल होत नाही, त्याच्यासाठी आपल्याला छोटासा निर्णय घ्यावा लागतो. आपण स्वतः जर का स्वतःला वाटत असेल आतनं हे मला काहीतरी माझ्यावर करायचंय, तर आज संध्याकाळच्या सेशनला हजर राहा. तुम्हाला पण तुमच्या आयुष्यामध्ये मोठ्या मोठ्या तुम्हाला जे पाहिजे ते भेटतं बरं का. कारण मला तरी सकाळचा आपला मॉर्निंग फ्युल स्टेशन म्हणजे कल्पवृक्ष आहे असं वाटतं. कारण का माहितीये का, ज्याला हेल्थ पाहिजे त्याला हेल्थ बद्दल मिळतं. ज्याला स्वतःला वाटतं माझ्या घरातलं फॅमिलीचं हेल्थ चांगली पाहिजे त्याला पण छोटे छोटे टिप्स मिळतात. घरातलं वातावरण चांगलं पाहिजे तेही होतं. सकाळी ओंकार साधना मिळते, व्यायाम करायचा आहे तेही भेटतं. खूप सोशल स्टेटस नाहीये, लोकांना मदत करा, स्वतःचं स्टेटस चांगलं, सामाजिक स्टेटस चांगलं होतं. पुण्यही कमवायचे आहे, लोकांमध्ये बदल घडवा. लोकांचा आशीर्वादच तुमच्यासाठी पुण्याईचा मार्ग खुला करतो. काय पाहिजे ते भेटतं, काय पाहिजे ते सगळं भेटतं. पण त्याच्यासाठी आपल्याला स्वतःवर काम करावं लागतं आणि त्याच्यासाठी वेट लॉस मॅरेथॉन खूप भारी आहे. कारण ही वेट लॉस मॅरेथॉन नाहीये. ज्या लोकांना वजन गेन करायचंय त्यांच्यासाठी आहे, ज्या लोकांना हेल्थ स्टेटस इम्प्रूव्ह करायचं आहे त्यांच्यासाठी आहे, आणि ज्या लोकांना खरंच स्वतःचं वजन ज्यादा आहे म्हणून इतर चॅलेंजेस असतील तर त्यांच्यासाठी पण आहे. त्यामुळे खूप लोक घाबरतात, माझं आणि वजन कमी व्हायला नको. नको आहे ना, तर ती कल्पना द्या, त्या पद्धतीनं तुम्हाला गाईड केलं जाईल. त्यामुळे आज संध्याकाळी 7 वाजता इंट्रोडक्शन सेशन वेट लॉस मॅरेथॉनचं. आज दुपारी 4 वाजता प्राणायामाचा वर्ग, 6 ते 7 योगासनांचा वर्ग. कोच लोक भेटणार आहोत लगेच. पण एक संकल्प आपला राहून गेलाय आणि तो संकल्प म्हणजे एक व्यक्तीला या कॉलवर आणणं. अजून ते राहिलंयच आपलं. तुम्ही जेवढे दिवस विसराल तेवढे दिवस मी त्याच एनर्जीनं, त्याच एक्साइटमेंटनं आणि त्याच भावनेनं रोज सांगत जाणार. कधीपर्यंत? जोपर्यंत खूप लोकांपर्यंत आपण पोहोचत नाही तोपर्यंत. खूप लोक म्हणजे किती? स्वतः तुम्ही जेवढे ठरवाल तेवढे. तुम्हाला 1 तर 1, 2 तर 2, काहीच नाही म्हटला तरी पण ओके. पण आपल्याकडं ज्या गोष्टी होतात त्या करायलाच पाहिजेत. त्यामुळं आपण कोच लोक भेटणार आहोत लगेच. थँक्यू व्हेरी मच. गुड डे. हरिओम सगळ्यांना. थँक्यू.